सन्माननीय माजी मंत्री आणि खासदार चंद्रकांत दादा हंडोरे साहेब यांना विनंती करतो यांनी शुभेच्छा द्यावी। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची आज आपण जयंती साजरी करतो ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आज नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातले आपले सर्व रहिवासी एकत्रित आलेत आणि त्यांनी कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ स्थापना केली संघाची। आणि पहिल्यांदाच छत्रपती शाहूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या संघाच्या वतीनं हा जयंती सोहळा इथे आयोजित करण्यात आलाय। या जयंती सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय धैर्यशील मानेजी खासदार, आमदार डॉक्टर अशोकराव माने, या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय अनिल पाटील जी, मंचावर उपस्थित दीपकदादा पाटील, बाळासाहेब पाटील, ज्यांचं आपण व्याख्यान या ठिकाणी ऐकणार आहोत ते व्याख्याते यशवंत गोसावी साहेब, माझे सहकारी मित्र आनंदराव पाटील, अमोल पाटील, आपल्या जिल्ह्यातील आणि माझ्या मतदार क्षेत्राच्या बाजूला असणारे जे RCF पोलीस स्टेशन आहे चेंबूरचं, त्या ठिकाणी असणारे सिनियर PI सन्माननीय मारुती पाटीलजी, मंचावरील सर्व मान्यवर, संयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला ते सगळे मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, शाहूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या, मुंबईतल्या आणि नवी मुंबईतल्या सर्व रहिवाशांनी एकत्रित यावं, विचारांची देवाणघेवाण करावी, एक दुसऱ्यांची ओळख व्हावी, एकमेकांच्या विचाराशी नाळ जोडावी आणि आपल्या जिल्ह्यातल्या या रहिवाशांच्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे एकत्रितपणे बसून मिटवावेत किंवा या सगळ्यांचा विचार करून कोल्हापूर जिल्ह्यातला आपला मुंबईतला माणूस हा सक्षम सर्व अर्थानं कसा होईल यासाठी सन्माननीय संयोजक अनिल पाटील यांनी पुढाकार घेऊन इथे आयोजित कार्यक्रम केलेला आहे। छत्रपती शिवरायांच्या संबंधामध्ये आपण सगळ्यांना सर्व माहिती आहे, आपण सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले असल्यामुळे शाहूराजांच्या बद्दल सर्वांनाच माहिती आहे। आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे 1902 साली छत्रपती शाहूराजांनी नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं आणि 2020, 21, 22 कोविडच्या नंतर मराठा समाजाला आरक्षणासाठी लाखोचे मोर्चे काढावे लागतात। हे दुर्दैव आहे। 1902 कुठं आणि आज 1925 साल, तरी अजून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये
या संबंधी आपण झगडा करतो. छत्रपती शाहूराजांनी जात धर्म प्रांत याच्या पलीकडे जाऊन जो गरीब आहे, ज्याला खरंच आवश्यकता आहे, अशा लोकांना शिक्षणाची दारं उघडी केली आणि त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्न केले. आज आवश्यकता आहे धैर्यशीलजी, तुम्ही, मी, अशोकरावजी असतील, कोल्हापूर जिल्ह्यातले खासदार असतील, आमदार असतील, मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सर्व क्षेत्रामध्ये आपण जर सगळे एकत्रित उतरलो तर आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून प्रश्न आपण तसाच लावू शकतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल, माझा आजोळ सुद्धा कोल्हापूर आहे आणि मी सातत्यानं कोल्हापूरमध्ये येत असतो. सगळ्यांना माहिती आहे, वारणा नगर जवळच जे मसूद माले नावाचं गाव आहे, वाघबेळाच्या बाजूला, त्यामुळं मी कोल्हापूरचा. कदाचित आपल्याला माहित नसेल, मी मंत्री असताना सगळ्यात जास्त जर फायदा कुणाचा करून दिला असेल तर तो कोल्हापूरकरांचा. एका तरुणांना 7-7 कोटी रुपयाचं भाग भांडवल आणि कर्ज देऊन इचलकरंजी, पन्हाळा, राधानगरीपासून हा सगळा बेल्ट जर तुम्ही बघितला, जयसिंगपूर हातकणंगल्यापर्यंतचा, शेकडो कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ शेकडो कार्यकर्ते आज स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. त्यांच्या फॅक्टऱ्या चालू आहेत, वेगवेगळं प्रोडक्शन निघतंय. आमदार अशोक माने साहेब या ठिकाणी आहेत, त्यांची सूतगिरणी आहे, जवळजवळ 70-80 कोटी रुपयाची सूतगिरणी आहे. मला म्हणाले मंत्री असताना, खंडोरे साहेब तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याचे आहे, मी कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि मला सूतगिरणी काढायची आहे. मी सांगितलं समाज कल्याण विभागातून जे पाहिजे ते देतो. किती कोटी दिले त्यावेळेस आपल्याला? अशी माणसं उभी राहिली कोल्हापूरमध्ये, उभी राहिली पाहिजेत. धैर्यशीलजी, आपण तरुण आहात, एक वेगळी ताकद आहे आपल्याकडे. त्या ताकदीचा उपयोग आपल्या जिल्ह्यासाठी व्हावा आणि खास करून मुंबईतल्या लोकांसाठी व्हावा, यासाठी प्रयत्न करा. उपमुख्यमंत्री तुमचे आहेत. मी मंत्री असताना तुम्हाला किस्सा सांगतो, काँग्रेसचं सरकार होतं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आज तुम्ही जे धोरण ठरवलंय, विरोधी पक्षाचं कामच करायचं नाही, आमदाराचं, खासदाराचं, तसं आमच्याही सरकारनं ठरवलं होतं विरोधी पक्षाचं कामच करायचं नाही. मी एकमेव असा मंत्री होता की माझ्याकडे देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, नितीन गडकरी, हे सगळे विरोधी पक्षातले आमदार, हे सगळेच्या सगळे माझ्या चेंबरमध्ये, भाजप, शिवसेना, विरोधी पक्षातले सगळे आमदार माझ्या चेंबरमध्ये असायचे आणि मला वर्ण तंबी मिळायची. आपल्या सरकारचं धोरण आहे की विरोधी पक्षाचं काम करायचं नाही आणि तुझं चेंबर या सगळ्या आमदारांनी भरलेलं असतं. मी म्हटलं माझं डिपार्टमेंटच असं आहे की ते शेवटच्या माणसापर्यंत ते योजना घेऊन जातं आणि त्या योजनांचा आमदार हा एक दुवा आहे. योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आमदारांच्या माध्यमातून मला करावं लागतं. त्यावेळेस मी पार्टी स्पीड बघत नाही. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. एकदा अजितदादाची माझी पण झाली कॅबिनेटमध्ये, कदाचित माहीत असेल. सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळवण्याचं काम झालं होतं, 629 कोटी. त्या खोलात जात नाही मी. मला एवढंच सांगायचं आहे की धैर्यशीलजी, तुम्ही, मी
आणखी बऱ्याच लोकांना आपण पार्टी स्पीड बाजूला ठेवूया. मुंबईकरांसाठी, नवी मुंबईकरांसाठी त्यांच्या अशा आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत की या मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये एखादं चांगलं भवन उभं राहिलं पाहिजे की ज्याच्यातनं शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि सर्व अर्थानं विकासाचं काम झालं पाहिजे. त्याच्यातनं सगळ्या चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आपल्याला माहीत असेल, तुम्ही विचारेमाळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सामाजिक न्याय भवन बनवलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळ 10 कोटी, 20 कोटी, 25 कोटी रुपयाचे एक एक भवन आहे. आणि त्या भवनातनं सगळ्या प्रकारच्या योजना तळातल्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचं ते एक सेंटर झालेलं आहे, माध्यम झालेलं आहे. असं माध्यम नवी मुंबईमध्ये एका चांगल्या सेंटरच्या निर्मितीच्या माध्यमातून व्हावं, अशी इथल्या नवी मुंबईकरांची जी अपेक्षा आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. हा, हे आपण म्हणतो, भाषण करतो, प्रॅक्टिकली फार अडचणीचं असतं. आपण वाशीपासून सुरुवात करूया. सानपाडा असेल, निरोळ असेल, कामोठा असेल, पनवेल असेल, ऐरोलीपर्यंत, विटाव्यापर्यंत. या नव्या मुंबईमध्ये सिडको ही अशी संस्था आहे की ती फक्त आता धंदा करायलाच बसलेली आहे. एक एक मीटर, एक एक फुटाची किंमत हजारोच्या पटीत आहे. आपण किती बोलण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला पैसे मोजावे लागतील. पण आपल्याला एक करावं लागेल. आपली जर एकजूट असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सवलत मिळवून घ्यावी लागेल. काय काय ठिकाणी आपण बघताय, आता तिरुपतीच्या मंदिरासाठी 10 एकर जागा मोफत दिली 1 रुपयाच्या. पनवेलच्या पुढे उलव्याला कितीतरी संस्था आहेत या नवी मुंबईमध्ये. कवडी मोल किमतीने जमीन त्यांना दिलेली आहे. आपली मागणी असली पाहिजे. सिडको तुम्हाला लगेच पॉझिटिव्ह रिझल्ट देईल अशातला भाग नाही. ते त्यांचा रकाना त्यांचं ते भरत राहतील. आपली ताकद मुख्यमंत्र्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे दाखवली तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपल्याला सवलत मिळेल. मी राज्यसभेचा खासदार आहे. महाराष्ट्रामध्ये मी कुठल्याही जिल्ह्यामध्ये माझा निधी देऊ शकतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये माझा निधी देऊ शकतो. मी निश्चितपणे कोल्हापूरकर असल्यामुळे जे सहकार्य माझ्याकडून अपेक्षित आहे ते सगळं सहकार्य करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन. पुन्हा एकदा छत्रपती शाहूराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशाच पद्धतीनं निवळ जयंतीचं निमित्त न करता, जयंतीचा हा तर उत्सव आपल्याला करावाच लागेल, पण त्या व्यतिरिक्त आपली खरंच इच्छाशक्ती असेल तर महिन्यातनं, 2 महिन्यातनं, 4 महिन्यातनं कोल्हापूरमधले अनेक अनेक चांगले चांगले लोक आहेत, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. कोणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, कलेक्टर, प्रशासनातले असतील, बिझनेसमधले असतील, कॉर्पोरेट मधले असतील, पॉलिटिकली वेगवेगळ्या पार्टीचे असतील. या सगळ्यांना एक करण्याचं काम पाटील आपण करावं आपल्या सहकार्याला घेऊन. आणि त्याची रूपरेषा ठरवावी की नेमकी आपल्याला कुठं जागा अशी आड बाजूला कुठे घेऊ नका. मिळाली तर ती जंक्शनवर मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं अनेक भूखंड आहेत तिथं, अनेक जंक्शनवर. आता हे आगरी कोळी भवन, आमचा एक काँग्रेसमधलाच नेता होता, नामदेव भवन. झालं ना केवढं शासनाचं केवढं सुंदर असं भवन झालेलं आहे. अशाच पद्धतीचं ह्याच्यात तोडीस तोड अशा पद्धतीनं शिवशाहू कोल्हापूर भवन झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करा. मला केव्हाही बोलवून दिला मी त्यासाठी येण्याचा प्रयत्न करीन आणि आपल्याला सहकार्य करीन. धन्यवाद.